नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणी ज्या आहे 8व्या हप्त्याची फेब्रुवारीच्या आतुरतेने वाट पाहत आहे, परंतु अजूनही त्यांना खात्यावरती हप्ता आलेला नाही आहे. खात्यावरती 1 रुपया देखील 8व्या हप्त्याचा आलेला नाही आहे. बऱ्याच महिला ज्या आहे हप्त्याची वाट पाहत आहे. मार्च महिना जो आहे तो सुरू झालेला आहे. मार्चची 2 तारीख आज उजडलेली आहे, तरी देखील 8वा हप्ता जो आहे तो आलेला नाही आहे खात्यावरती. याविषयी सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा फक्त. बऱ्याच महिला ज्या आहे 8व्या हप्त्याची वाट पाहत आहे. बऱ्याच महिलांना जानेवारीचा हप्ता आला, फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही आहे. काही महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे, काही महिलांना जानेवारीचा पण आलेला नाही आहे. तर काही महिलांमध्ये अशी भीती पसरलेली आहे की आम्ही अपात्र झालो, त्यामुळे आम्हाला हप्ता आलेला नाही आहे. मार्च महिन्याचे जे आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जे आहे ते पैसे आता दोन्ही मिळून आपल्याला सरकार देणार आहे. पण ते कोणत्या महिलांना भेटणार आहे हे 2 महिन्याचे पैसे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा. अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे. या 2 महिन्याचे पैसे जे आहे महिलांना वाटप करण्यात येणार आहे. या मार्च आणि फेब्रुवारीचे जे 2 हप्ते आहे याचे पैसे जे आहे वेगवेगळ्या स्वरूपात महिलांना देण्यात येणार आहे. जानेवारीचा महिना जो आहे त्यांचे जर पेंडिंग पैसे राहिले असतील, जानेवारीचा 7वा हप्ता जर बाकी राहिला असेल तर तो 7वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. परंतु थोडा उशीर झालेला आहे. उशीर का झालेला आहे तर तुम्हाला सांगत आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींचे फॉर्म जे आहे ते पडताळणीचं काम चालू आहे. फॉर्म पडताळणीचं काम चालू असल्यामुळे आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लेट आलेला आहे, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. आता पात्र बहिणींची संख्या जी आहे ती अगदी कमी झालेली आहे आणि अपात्र महिलांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे तुम्हाला दर 2 महिन्याने सुद्धा दर महिन्याला 2 महिन्याचे पैसेसुद्धा मिळू शकतात. म्हणजे तुम्हाला आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा जसा हप्ता मिळाला नाही, जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, मार्चचा हप्ता आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तुम्हाला दोन्ही मिळून तुम्हाला खात्यावरती पैसे येतील. तसेच मार्च, एप्रिल, मे आणि असे एप्रिल मेचे पैसे देखील तुम्हाला 2-2 हप्ते मिळून येऊ शकतात, कारण पात्र महिलांची संख्या जी आहे एकदम घटलेली आहे. फक्त गोरगरीब महिला, आदिवासी महिला ज्या आहे किंवा ज्या महिलांना ज्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये अजिबात विकास झालेला नाही, खेडोपाडी अजिबात विकास झालेला नाही, अशा गोरगरीब महिलांना, शेतकरी महिलांना, हातावर मोलमजुरी करणाऱ्या महिलांनाच हा जो योजनेचा हप्ता जो आहे मिळणार आहे. ही योजना त्याच महिलांना लागू होणार आहे आणि ही योजना जी आहे ती फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, तुमच्या घरात सरकारी नोकरदार कोणी असेल, पेन्शनधारक कोणी असेल किंवा तुम्ही सरकारला टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला 1 रुपया देखील मिळणार नाही. तुम्ही अपात्र झालेला आहात, कारण तुम्ही सरकारला टॅक्स भरत आहात, तर तुम्ही ह्या योजनेस अपात्र आहेत. बऱ्याच दिव्यांग महिला ज्या आहेत त्या देखील या योजनेचा लाभ घेत होत्या, परंतु आता त्यांना देखील वगळण्यात आलेलं आहे. त्या जर दिव्यांग योजनेचा लाभ घेत असाल 1000 रुपये, तर त्यांना आता या योजनेतून 500 रुपये मिळणार आहेत फक्त. बऱ्याच महिला ज्या आहे फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे आणि फेब्रुवारीचा हप्ता आलेला नाही, ज्यांना जानेवारीचा हप्ता आलेला नाही, काहींना आपल्या डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, तर हे जे तुमचे उरलेले हप्ते आहे, तुम्ही जर पात्र महिला असतील, लाडकी बहीण योजनेत तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असे मिळून तुम्हाला हप्ते येणार आहे. वेगवेगळ्या स्वरूपात महिलांना पैसे जे आहे ते खात्यावरती येणार आहे, कारण बऱ्याच महिलांना तंतोतंत हप्ते येतात आणि काही महिलांना एक महिना वगळून पैसे येतात किंवा काही महिलांना 2 महिन्याचे पैसे येतात. तर अशा वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला जर पैसे येत असतील तर आत्तासुद्धा तुम्हाला वेगळ्या स्वरूपातच पैसे मिळणार आहे. आत्ता म्हणजे तुम्हाला जर ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांना जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे 3 हप्ते मिळणार आहे. ज्यांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही परंतु जानेवारीचा हप्ता मिळालेला आहे, तर त्यांना डिसेंबरचा हप्ता देखील त्यांच्या खात्यावरती येणार आहे. तो म्हणजे हे 3 हप्ते मिळून तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावरती डायरेक्ट जमा होणार आहे. पण या योजनेसाठी सरकारने काही निकषसुद्धा काढलेले आहे. ते निकष असे आहे की म्हणजे तुमचं आधार कार्ड जे आहे ते नंबरला लिंक पाहिजे, बँकेला लिंक पाहिजे, तुमचा नंबर जो आहे तो अगदी डिटेलमध्ये हवा, कारण तो मेसेज तुमच्या खात्यावरती येत असतो. पैसे आल्याचा मेसेज जो आहे तो अगदी तुम्हाला मोबाईलवरती घरबसल्या मिळत असतो. त्यामुळे तुमचं लिंक असणं फार गरजेचं आहे, किंवा यामध्ये फ्रॉड देखील होत असतं. आपल्याला या जी योजना आहे यामध्ये खूप सारा घपला झालेला आहे. त्यामुळे
या ज्या अटी आहे, हे जे नियम आहे, हे जे निकष आहे ते आपल्याला पाळावेच लागणार आहे. तुम्हाला आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला KYC जून जुलैमध्ये अगदी करणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला हयात असलेल्या दाखला जो आहे तो देणंसुद्धा अगदी महत्त्वाचं आहे. ही जी योजना आहे ती गोरगरीब महिलांसाठी आहे. आणि बऱ्याच वेळा असं होतं का आपला जो हप्ता येतो, महिन्याचा जो हप्ता येत असतो 7वा 8वा किंवा या अगोदर जे हप्ते आले, ते हप्ते जे आहे ते फक्त अगोदर जे मागासलेले जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांमध्ये जात असतो. ज्या जिल्ह्यांमध्ये गोरगरीब महिलांची संख्या जास्त आहे, आदिवासी महिलांची संख्या जास्त आहे, आदिवासी वर्ग ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे हे जे आहे ते वाटप करण्यात येतात. त्यांची आर्थिक गरज समजून सरकार त्यांच्यापर्यंत हे जे आहे हे मानधन पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतं. त्यामुळे आपल्याला थोडासा उशीर लागतो इकडे पैसे येण्यासाठी. त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं काहीही कारण नाही आहे. तुम्हाला पडताळणी ही जी आहे, हप्त्यांची पडताळणी होत होती, महिलांची पडताळणी होत होती, त्यामुळे आपल्याला जो आहे हप्ता येण्यास आपल्याला उशीर झालेला आहे. त्यामुळे माऊलींनो, थोडासा वेळ द्या, थोडासा सरकारलाही वेळ द्या आणि तुमच्या खात्यावर जे आहे ते पैसे येणारच आहे. उलट डबल तुमच्या खात्यावरती पैसे येणार. त्यामुळे हे सरकार जे आहे ते कामामध्ये जे आपल्याला पडताळणे आहे ते बघत आहे. गोरगरीब महिला ज्या आहे त्यांची छाननी चालू आहे, अपात्र महिलांची छाननी चालू आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तुम्हाला हा जो हप्ता आहे तो लेट झालेला आहे. बऱ्याच वेळा सरकारने आपल्याला 2-2 हप्ते देखील दिलेले आहे. आपल्याला ही आनंदाच्या बातम्यासुद्धा बऱ्याच सरकारने आपल्याला दिलेल्या आहे. त्यामुळे थोडीशी प्रतीक्षा केली तर आपल्याला गोड बातमी ही समजणार आहे. त्यामुळे आपल्याला फेब्रुवारीचा आणि मार्चचा जो हप्ता आहे तो आपल्याला बरोबर येणार आहे. जर मार्चचा आपल्याला वाढून पैसे येणार होते, 2100 रुपये महिलांना वाटप करण्यात येणार होते, तर 2100 रुपये जर आले तर तुम्हाला आनंदाची बातमी होणार आहे, उत्साहाची बातमी होणार आहे. कारण जर तुम्हाला 2100 रुपये मार्चचे आले आणि जर तुम्हाला फेब्रुवारीचा 1500 रुपये हप्ता आला असेल, तब्बल तुम्हाला 3600 रुपये तुमच्या खात्यावरती येऊ शकतात. मार्च महिन्यातले जे सण आहे तुम्ही अगदी उत्साहाने ते सण साजरे करू शकतात. ही आता आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. बऱ्याच महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे आणि त्या अपात्र महिलांना जे आहे इथून पुढे पैसे अजिबात मिळणार नाही आहे. पात्र महिलांना वेळोवेळी इथून पुढे 5 वर्ष जे आहे हप्ते मिळणार आहे. बरेच जिल्हे आहे, त्या जिल्ह्यांमध्ये हे जे पैसे आहे ते वाटप करण्यात येतात. त्यामध्ये आहे धुळे आहे, नंदुरबार आहे, नागपूर आहे, अमरावती आहे, पुणे जिल्हा आहे, त्यानंतर सोलापूर आहे, कोल्हापूर आहे. ह्या ज्या जिल्ह्यांमध्ये आहे पैसे अगोदर वाटप करण्यात येतात. बीड, परभणी इकडे जे आहे पहिले सुरुवातीला पैसे वाटप करण्यात येतात. कारण इकडे जे आहे आदिवासी महिलांचा वर्ग जास्त आहे, आदिवासी लोकांचा वर्ग जास्त आहे. त्यामुळे इकडे सर्वात आधी पैसे हे जे आहे ते वाटण्यात येतात. आता तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल, तुम्ही पात्र महिला असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल तर अजिबात काळजी आणि टेन्शन करायचं काम नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, ती करा आणि लगेच तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे. बघा, ती गोष्ट काय करायची आहे, तुम्हाला पोस्टामध्ये जायचं आहे आणि पोस्टामध्ये खातं उघडून घ्यायचं आहे. पोस्टामध्ये खातं उघडून घ्या. पोस्टामध्ये खातं उघडण्यासाठी आज जाऊ नका, उद्या जा. आणि पोस्टामध्ये खातं उघडण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्डची गरज आहे, सक्त गरज आहे पॅन कार्डची आणि आधार कार्डची. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला 100-150 रुपये लागू शकतात खातं उघडण्यासाठी किंवा लागणार देखील नाही. तुम्ही जा तिथे खातं उघडून घ्या. कारण पोस्टामध्ये सगळ्यात आधी पैसे येत असतात लाडक्या बहिणींचे. पहिले डेबिट जे होतात ते पोस्टामध्ये होत असतात, त्यानंतर बँकांमध्ये होत असतात. कारण पोस्ट हे जे आहे ते सरकारी आहे आणि बँका ज्या आहे त्या काही खाजगी आहे तर काही सरकारी बँका आहे. त्यामुळे पोस्टामध्ये जर खातं तुमचं असेल तर सगळ्यात पहिले पोस्टामध्ये ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता जो आहे तो डेबिट करण्यात येतो. त्यामुळे माऊलींनो, माझी कळकळीची तुम्हाला विनंती आहे का हे मानधन तुमचं जे आहे ते चुकवू नका. तुम्ही पात्र महिला असेल तर तुम्ही अजिबात हे मानधन चुकवू नका. हे तुमचं हक्काचं मानधन आहे. गोरगरीब महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचावा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. पण तुम्हाला मी सांगते, गरजू महिलांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण सगळ्या महिलांना जे आहे माहिती जी आहे ती ऑटोकाट मिळाली पाहिजे. जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करीन. जेवढी मला माहिती आहे त्या माहितीच्याद्वारे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न ऑटोकाट करेल. तर आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आले, आता 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हा बरोबरच येईल. त्यामुळे कुठलीही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे लाडक्या बहिणींना. आत्तापर्यंत जेवढे हप्ते आले
त्याच्या आतापर्यंत 2-2 हप्ते देखील आपल्याला आलेले आहे. तर इथून पुढे देखील आपल्याला 2-2 हप्ते येऊ शकतात, कारण पात्र महिलांची संख्या ही कमी झालेली आहे. 5 ते 10 लाख महिला ज्या आहे त्या अपात्र झालेल्या आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याचं कारण नाही आहे. हप्ता जो आहे तुम्हाला सण साजरे करण्यासाठी येणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.